नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर मी आज बनवणार आहे न शिजवता साबुदाण्याचे एकदम छान आणि मस्त तोंडात टाकता क्षणी विरघळणारे असे पापड। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत। पापडासाठी मी 2 वाट्या साबुदाणे घेतलेले आहेत। हे बघा, ते 2 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहे हे साबुदाणे। तर 2 पाण्याने का धुवायचे, तर त्याच्यामध्ये साबुदाण्यामधले जे स्टार्च असतात ते सगळं निघून जातं। आणि हे 4 ते 5 तास आपण साबुदाणा चांगला भिजवून घ्यायचा। हे आता सकाळी मी साबुदाणा भिजायला ठेवला आहे। तुमच्याकडे जर वेळ असेल तर सकाळी भिजवून संध्याकाळी मी सांगते ती प्रोसेस करायची। अचूक आणि योग्य प्रमाण सांगितलेलं आहे। या पद्धतीने तुम्ही हे साबुदाण्याचे पापड करा, खूप छान आणि खूप मस्त होतात। तर चला, हे मी 2 वाट्या साबुदाणा घेतला आहे। एका वाटीसाठी 4 वाट्या असं मी 8 वाट्या पाणी घेतलेलं आहे। जी साबुदाणा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी पाणी पण घेत आहे। आणि हे पाणी एकदम गरम करायचं, म्हणजे एकदम कडक करायचं। आणि हे कडक पाणी त्या भिजलेल्या साबुदाण्यामध्ये टाकायचे आणि रात्रभर तसेच झाकून ठेवायचे। आता ही दुसऱ्या दिवशीची प्रोसेस आहे बघा। जे पाणी ओतलं होतं ते सगळं पाणी त्याच्यामध्ये मुरलेलं आहे त्या साबुदाण्यामध्ये आणि एकदम असे फुललं आहे तो साबुदाणा ना। तर दुसऱ्या दिवशी पण मी 5 वाट्या पाणी घेतलेलं आहे। 5 ते 6 वाट्या तुम्ही घेऊ शकता पाणी। आणि हे पाणी गॅसवरती एकदम एकदम कडक असं उकळी आणायची ह्या पाण्याला। आणि त्याच्यानंतर मग जो आपण भिजायला ठेवला होता हा साबुदाणा, तो एकदम असा फुगलाय आणि जे पाणी पण सगळं त्याच्यामध्ये मुरले बघा। हे मी तुम्हाला दाखवते बघा, पळीने मी सगळं हलवून दाखवते तुम्हाला। बिलकुल पाण्याचे एक अंश राहिलेलं नाही। खूप सोपी पद्धत आहे, अवश्य करून बघा। हे बघा, हे सगळं आता मी हे साबुदाणा एकजीव करून घेतलाय आणि मी आता हे मिक्सर करून घेणार आहे। मिक्सर करून मला ते छोटं पातेलं पडत होतं म्हणून मी मोठ्या पातेल्यात ते सगळं भिजलेला साबुदाणा बाजूला काढून घेतलेलं आहे हे मोठ्या भांड्यामध्ये बघा। आणि जे मी ते 5 वाट्या पाणी घेतलं होतं ते एकदम गरम करून कडक पाणी केलेलं आहे, उकळी मारल्या पाण्याला। आणि ह्याच्यामध्ये अर्ध पाणी टाकले आणि तो सगळा हलवून आणि असा एकजीव करून घेतलेला आहे हा साबुदाणा। हे बघा, हे सगळं पाणी टाकायचं नाही, अर्ध पाणी टाकलंय आणि अर्ध मी हे पाणी तसंच ठेवलेलं आहे। तर आता हा एकजीव केलेला हा जो साबुदाणा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हे काही गॅसवरती वगैरे शिजवायचं नाही। ह्याच्यामध्ये फक्त चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये तिखट पण टाकू शकता, हिरवी मिरची किंवा लाल तिखट जे उपवासाला चालते ते। आणि मी आता हे मिक्सर करून घेणार आहे बघा। साबुदाणा पूर्ण मिक्सर करून घेतलेला मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेला आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना व्हिडिओ माझे शेअर करा। हे बघा, मी आता हे पूर्ण साबुदाणा जो भिजवलेला होता तो मिक्सर करून घेतलेला आहे। हे असं पीठ आपलं तयार झालेलं आहे साबुदाण्याचे पापड घालायला। चला तर मी तुम्हाला पापड बनवून दाखवते। जे गरम पाणी होतं ना ते अर्धच मी टाकलेलं आहे। तर आपलं हे पीठ असं तयार झालेलं आहे, ते एका पेपरवरती मी टाकून घेणार आहे अशा पळीने। तुमच्याकडे जर प्लॅस्टिकचं पेपर नसेल तर तुम्ही कपड्यावर पण टाकू शकता। हे बघा, मी असे सगळे पळीने पापड बनवून घेणार आहे उन्हामध्ये। तुमच्याकडे जर ऊन नसेल तर सावलीमध्ये पण हे पापड सुकतात फॅनच्या हवेला। आणि हे पापड तुम्ही लगेच पलटी मारायचे थोडे ओले असतानाच। मी आता हे पापड माझे बनवून झालेले आहेत आणि 2 तासांनी मी जाऊन बघितलं पलटी होत आहेत का, तर हे पापड ओले असताना खूप छान पलटी होतात। जर तुम्ही पूर्ण सुकल्यानंतर पापड काढले तर पापड हे निघत नाहीत, तुटतात सगळे पापड। पातळ जरी असले तर खूप छान पलटी मारले जातात हे पापड। आणि हे बघा, मी हे सगळे पापड पलटी मारलेले आहेत, खूप मस्त झालेले आहेत पापड आणि खूप छान दिसत आहेत। आणि हे 2 दिवस मी छान उन्हामध्ये वाळवलेले आहेत, किती मस्त आणि पांढरे शुभ्र असे पापड दिसत आहेत बघा। आणि हे आता मी तुम्हाला तळून दाखवते। कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे, एकदम तेल गरम करून घ्यायचं कडकडीत आणि मंद गॅसवरती, थोडंसं मिडियम गॅसवरती हे पापड तळून घेतलेले आहेत बघा। हे किती छान फुललेला आहे पापड हा। आणि हाताने असं हात लावता क्षणी हे पापड लगेच तुटतात आणि तोंडात टाकता क्षणी विरघळतात। चला तर मंडळी, व्हिडिओ आवडला ना तुम्हाला
तर व्हिडिओला लाईक करा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला माझं सबस्क्राईब करा. थँक्यू वॉचिंग फॉर माय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मला तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, एकच लाईक करायचे आणि जे सबस्क्राईब करत नाहीत फक्त व्हिडिओ पाहतात त्यांनी एक फक्त सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना शेअर करायचे आणि असे पापड नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा.